चतुर्थीच्या दिवशी विश्वव्यापक जननी हो, उपासका पाहसी प्रसन्न अंतःकरणी हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. नवरात्र पवित्र पर्वामध्ये माही मुंबई येथील प्रसिद्ध अशा शीतळादेवी मंदिरातून गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा स्पेशल पार्टनर गोपुरम कुंको आणि हळदी पावडर. आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी दीप्ती भागवत भक्तिपूर्वक स्वागत करते. आपला भारत देश एकूणच उत्सवप्रिय म्हणावा. म्हणजे बघा की आपण आपल्या आयुष्यातून सण उत्सव हे सगळं वगळलं तर बापरे आपलं आयुष्य किती रुक्ष आणि निरस होऊन जाईल नाही का. वेगवेगळ्या ऋतुमानाप्रमाणे आपण भारतामध्ये वेगवेगळे सण उत्सव अगदी उत्साहात साजरे करतो. शारदीय नवरात्रोत्सव देखील आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक वेगळा आनंद आणि देवी भक्तीची अपूर्व अशी गाथा घेऊन येतो. नवरात्रोत्सव सुरू आहे त्यामुळे महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती या 3 देवी शक्तींना पूजण्याचा, देवीच्या वेगवेगळ्या रूपांना वंदन करण्याचा असा हा पुण्य शुभ काळ मानला जातो. आणि याच काळामध्ये मुंबई येथील माही मुंबईमधल्या प्रसिद्ध अशा शीतळादेवी मंदिरामधून देवीचे आशीर्वाद घेत या मंदिराची महती आपण समजून घेतो आहोत. या मंदिराबद्दल अधिक सांगायचं तर भाविकांची धारणा आहे साधारणपणे 17व्या शतकामध्ये शीतळादेवी मंदिर उभारलं असावं. यासोबतच आणखीन एक महत्त्वाचा संदर्भ असा आहे की महिका देवीच्या बखरीमध्ये देखील शीतळादेवी मंदिराबद्दलचे उल्लेख आढळतात. ते असे की महिका देवीच्या बखरीमध्ये बिंबराजाची राजधानी म्हणून हा परिसर सांगितलेला आहे. आणि नुकत्याच सापडलेल्या म्हणजे भाभा रिसर्च सेंटर परिसरामध्ये सापडलेल्या एका शिलालेखामध्ये मुंबई माहीमचा उल्लेख बिंबस्थान म्हणून झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी माहिती आहे ही केवळ लौकिक नाही तर अलौकिकाची ओळख पटवून देणारी आहे. आणि अशाच मंदिर परिसरामध्ये शीतळादेवी मातेचे आशीर्वाद आपल्याला घेता येत आहेत. हे आपलं केवढं तरी मोठं पुण्य आहे, भाग्य आहे. चला आजच्या भागाची सुरुवात करूया. जागर नवरात्रीचा ही कथा आपल्यासमोर सादर करतायत कथाकार हरिभक्तिपरायण प्रकाश महाराज साठे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जगदंबा माता की जय. आई राजा उद उद. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री मातृदेवताभ्यो नमः. श्री पितृदेवताभ्यो नमः. महायोगपीठे तटे भीमराध्या वरं पुंडलीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कलावन्यजीवो धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजो धिकामोदिवक्रं खलानिशबाधा पनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सर्वांनी हात जोडून डोळे बंद करा. भगवान जगदंबा मातेचं स्मरण करूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नारायणे नमोस्तुते नारायणे नमोस्तुते. अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पवित्र आणि पुनीत झालेल्या आपल्या जुजारपूर नावाच्या या पवित्र गावामध्ये शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं महान तपस्वी मंगलाताई करांडे आणि करांडे इंटरनॅशनल हायस्कूल जुजारपूर तालुका सांगोला या सर्व इंटरनॅशनल हायस्कूलच्या वतीनं या हायस्कूलचे सर्व आमचे श्रीधरजी करांडे सर आणि त्यांचा संपूर्ण परिवार, या परिवाराच्या वतीनं या हायस्कूलमध्ये नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं जागर नवरात्रीचा हा विषय घेऊन आपण नवरात्रीचा जागर या ठिकाणी करत आहोत. खरं म्हणजे मी आयोजकांना मनापासून धन्यवाद देईन. करांडे सरांचं मी कौतुक करेल आणि मंगलाताईचंही त्या ठिकाणी कौतुक करेल की आपल्या तपश्चर्या आपण एवढ्या दिवस मौन धारण केलं, एवढी आपण तपश्चर्या केली. त्या तपश्चर्याचं फळ म्हणजे आज ही कथा महाराष्ट्राच्या बाहेर जिथपर्यंत मराठी भाषा आहे तिथपर्यंत जी टॉकीजच्या माध्यमातून ही कथा तिथपर्यंत पोहोचतो होते. हे आपलं परमभाग्य आहे. या शाळेतल्या विद्यार्थ्याचंही शिक्षकांचंही परमभाग्य आहे की आपल्याला ही कथा या ठिकाणी ऐकायला मिळते आणि शालेय शिक्षणाबरोबर सांप्रदायिक शिक्षणही आपल्याला या ठिकाणी मिळते. म्हणून मी सुरुवातीला या परिवाराला मनापासून धन्यवाद देईल. नवरात्रीचा जागर आपण या ठिकाणी करत आहोत आणि ते करत असताना देवी महात्म्यातल्या काही कथा, जगदंबेच्या काही कथा, जेवढ्या काही महाराष्ट्रभर देव्या आहेत त्या देवींची एक एक कथा आपण पाहत आहोत. त्यामध्ये आपण 3 दिवस त्या ठिकाणी महालक्ष्मी मातेची कथा आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे. पुढची कथा आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे, पण तत्पूर्वी सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने एकदा जगदंबेचं भजन करूया. महालक्ष्मी जय अंबे श्री रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी जय अंबे श्री रेणुका माता जय जगदंबे. महालक्ष्मी जय अंबे श्री रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी श्री अंबे श्री रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी जय अंबे श्री रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी जय अंबे श्री रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी जय अंबे श्री रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी श्री अंबे श्री रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी जय अंबे श्री रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी श्री अंबे श्री रेणुका माता जगदंबे. रेणुका माता जगदंबे. रेणुका माता जगदंबे. नवरात्रीचा जागर आपण या ठिकाणी करत आहोत. या कथेसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. ही कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हणजे नवरात्रीचा जागर करत असताना आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 2 नवरात्री प्रसिद्ध आहेत. माझ्याकडे लक्ष द्या. 2 नवरात्री आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रसिद्ध आहेत. एक नवरात्री येते ती चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी, म्हणजे गुढीपाडवा ते रामनवमी हा एक
चैत्र शुद्ध प्रतिपदेचा शारदीय नवरात्र महोत्सव त्या ठिकाणी मानला जातो. नवरात्र महोत्सव मानला जातो हा चैत्र शुद्ध प्रतिपदेचा नवरात्र महोत्सव. आणि दुसरा त्याला आश्विन शुद्ध प्रतिपदा, त्या आश्विन शुद्ध नवमी याला शारदीय नवरात्र महोत्सव असं त्या ठिकाणी म्हटले गेलेलं आहे. हिंदू धर्मामध्ये 2 नवरात्री आहेत, लक्षात आलं. एक प्रतिपदा म्हणजे पाडवा ते रामनवमी, आणि दुसरी आता ही आश्विन महिन्यातली शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध नवमी. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, आज चतुर्थी, म्हणजे आपण या ठिकाणी चौथ्या दिवसाच्या निमित्तानं चौथ्या माळेचं चिंतन नवरात्री महोत्सवाच्या निमित्तानं करत आहोत. आणि त्याचं चिंतन आपण करत असताना आपण शारदीय नवरात्र महोत्सवाचं चिंतन करणार आहोत. कारण चैत्र शुद्ध प्रतिपदा ते नवमी जो आहे तो शारदीय महोत्सव, तो नवरात्र महोत्सव सगळीकडे संपन्न केला जात नाही, कारण तो उन्हाळ्याचा दिवस असतो. त्यावेळेला सगळीकडेच तो नवरात्र उत्सव होतो असं नाही. ज्या ठिकाणी देवीचे मंदिर आहेत त्याच ठिकाणी मंदिरापुरता तो महोत्सव संपन्न होतो. पण हा महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर जो नवरात्र उत्सव साजरा केला जातो त्या नवरात्र उत्सवाचं नाव शारदीय नवरात्र उत्सव आहे. आणि म्हणून त्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या शारदीय नवरात्रीचा जागर आपण या ठिकाणी करत आहोत आणि त्याचं चिंतन आपण करत आहोत. आता पुन्हा 2 मुद्दे मांडतो. एक शारदीय नवरात्र महोत्सव आहे. आता ऐका, महाराष्ट्रामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 2 रात्री प्रसिद्ध आहेत. 2 रात्री ऐकताय का? किती रात्री? 2 रात्री. एक रात्र आईच्या नावानं प्रसिद्ध आहे तर दुसरी रात्र बापाच्या नावानं प्रसिद्ध आहे. 2 रात्री आपल्याला बघायला मिळतात. एक रात्र आहे की ती आईच्या नावानं प्रसिद्ध आहे आणि दुसरी रात्र आहे ती बापाच्या नावानं प्रसिद्ध आहे. बापाच्या नावानं प्रसिद्ध आहे त्याच रात्रीचं नाव आहे महाशिवरात्र. ती शिवरात्र आहे. महादेव देवादिदेव आहेत त्यांच्या नावानं एक रात्र प्रसिद्ध आहे महाशिवरात्र. पण आज आपल्याला महाशिवरात्रीबद्दल थोडंही बोलायचं नाही. आज आपल्याला आईच्या रात्रीबद्दल बोलायचं आहे आणि आईची रात्र प्रसिद्ध आहे त्या रात्रीचं नाव आहे नवरात्र. लक्षात आलं का नाही? एक बापाची रात्र महाशिवरात्र आणि दुसरी रात्र आईची रात्र नवरात्र. आता त्याचे चिंतन असेल, बापाची एकच रात्र महाशिवरात्र, मग आईची 9 रात्री असं कसं काय? त्याचं कारण आहे, बापाला उरकायला लई टाईम लागत नाही, बायाला उरकाय जरा जास्त टाईम लागत असतो. लक्षात आलं का नाही? बायाला उरकायला टाईम लागतो, बापाला काय लगेच उरकत आहे, पुरुषाचं लगेच आवरत आहे म्हणून एका रात्रीत आवरिलं. पण ह्या आईला जगदंबेला आवरायला जरा टाईम लागतो. बायको जर म्हणली ना 5 मिनिटात आवरते, आपण समजून घ्यायचं आपली एक झोप 100% होणार आहे म्हणून. लक्षात आलं का नाही? हो, आमच्या बायकोला म्हणलं तू आवरलं म्हणली 5 मिनिटात आवरते, 5 मिनिटात आवरते. अर्ध्या तासाने मी म्हणलं अगं आवरणं, तुम्हाला तासभरापासून सांगते की 5 मिनिटात आवरते म्हणून. तुम्हाला कळलं का नाही कळलं माहीत नाही, वेळ लागतो. तशा आईची रात्र एक नाही तर आईची 9 रात्री आहेत. त्या नवरात्री कशासाठी आहेत, काय आहेत, त्याचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आता नवरात्री उत्सवामध्ये माणसं उपवास धारण करतात. भारतामध्ये देवीचे उपासनेचे 2 प्रमुख कालखंड मानले गेलेले आहेत. त्याबद्दलचा विचार मी आपल्या पुढे त्या ठिकाणी मांडला. नवरात्रामध्ये देवीच्या उपासनेने अंग सोडून 3.5 शक्तिपीठं महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. आता थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या, म्हणजे काही मुद्दे आपल्या लक्षात येऊन जातील. आपण नवरात्रीमध्ये उपवास धारण करतो. उपवास धारण करत असताना देवी भागवतामध्ये त्या ठिकाणी व्यास महर्षींनी त्या ठिकाणी जन्मेंजयाला जी कथा सांगितली त्यामध्ये नवरात्री उपवासाचं वर्णन केलेलं आहे. आपण जो उपवास करतो तो देवीला मान्य आहे का नाही माहीत नाही, पण त्या देवीच्या पुढं व्यास महर्षी देवी भागवतात असं वर्णन करतात. हो, बाकीचे महाराज भागवताचार्य आहेत, मी देवी भागवताचार्य, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? म्हणजे याचा अर्थ एकच आहे की व्यास महर्षींनी त्या देवी भागवतामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. 3 प्रकारचे उपवास आपल्या नवरात्र उत्सवात मानले जातात. एक उपवास असा आहे, पहिला उपवास असा आहे की 9 दिवसाचा उपवास धरायचा. त्याच्यामध्ये अन्न घ्यायचं नाही, फराळ असं अजिबात घ्यायचं नाही, फक्त पाणी पिऊन व्रत करायचं नवरात्रीचं. बाया
म्हणते मग आम्ही 3-4 दिवस तर कचून साबुदाणा खाल्लाय, आम्ही काय येडे आहेत का? तुम्ही का आम्हाला येड्यात काढायलात का? येड्यात काढायची तुम्हाला अजिबात गरज नाही, तुम्ही पहिलेच येडे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला येड्यात काढायची काहीही गरज नाही. लक्षात आलं का नाही? कशाला येड्यात काढायचं? बघा तुम्ही लक्ष द्या. आमच्या बायकोनं मला म्हटली की मला 100 रुपये द्या. म्हटलं का? मला ब्युटी पार्लरला जायचे, केस सरळ करायचे. म्हणलं केस सरळ करायला ब्युटी पार्लरला जायची काय गरज आहे? घरीच केस सरळ कर. घरी होत नसतात म्हणले हातानं केस सरळ. म्हणलं अगं तू माझं सगळं खानदान सरळ केलं असन, तुला केस सरळ व्हायनात का सांगा? लक्षात आलं का नाही? बाईनं जर ठरविलं तर सगळं खानदान बाई सरळ करू शकते. हो, काय करता येत नाही सांगा? तिनं जर मनावर घेतलं तर सगळं सरळ होऊ शकतं. आता माझ्याकडे लक्ष द्या. आता 2 आहेत महत्त्वाच्या. आईलाही तेवढीच किंमत आहे आणि पत्नीलाही तेवढीच किंमत आहे. देवी भागवत असं वर्णन करते की आई ही जगदंबेचं स्वरूप आहे आणि त्या ठिकाणी पत्नी सुद्धा जगदंबेचं स्वरूप आहे. पण कोणत्या नात्याला किती अर्थ आहे याला फार मोठी किंमत आहे. किती किंमत द्यायची याला फार मोठी किंमत आहे. बघा आता इकडे बघा, आईचं जर ऐकत राहिला तर त्याला माणूस देव माणूस म्हणते. बरोबर आहे का नाही? हा देव आहे, देव माणूस आहे. आईचं ऐकतो आणि बायकोचाच ऐकत राहिला तर माणूस त्याला बैल म्हणते. लक्षात आलं का माझं बोलणं? हा बायकोचा कोण आहे? बोला ना, हा बायकोचा कोण आहे? बैल आहे, बैल. बरोबर आहे का नाही? माणसं म्हणतेच सुद्धा बिचारे. काय करते? त्यांच्या पक्षाच्या माणसाचं त्यांना नाव घ्यावंच लागतंय. काय करते सांगा? बरोबर आहे का नाही? म्हणून एक लक्षात ठेवा, आपला मुद्दा एवढाच आहे की आईचीही उपासना आणि बायकोची जोपासना देवी भागवतानं वर्णन केली. जगदंबेचे स्वरूप आहेत, वेगळे नाहीत, पण आईची उपासना झाली पाहिजे. आईची उपासना म्हणून जगदंबेचा उपवास त्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि पत्नीची जोपासना करायची आहे. कारण तिनंही आपल्यासाठी घरदार सोडले, कुटुंब सोडले, सगळे त्या ठिकाणी बापाला सोडलं, बहिणीला सोडलं, मित्रमैत्रिणी सोडून दिलेले असतात आणि कोण्या घरी जायचे माहीत नसतं, कोण्या ठिकाणी राहायचं माहीत नसतं, घरदारसुद्धा माहीत नसतं, एका व्यक्तीची ओळख नसते. फक्त त्या नवऱ्याच्या भरोशावर मायबापाने दिलंय म्हणून त्या ठिकाणी त्या मुलीला राहावं लागतं. तसल्या परिस्थितीमध्ये जर ती आपल्याबरोबर राहत असेल तर मला असं वाटतं ती सुद्धा आपल्यासाठी जगदंबाच आहे. बरोबर आहे का नाही? ती सुद्धा आपल्यासाठी जगदंबाच आहे. ऐका थोडंसं, म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. आपल्या जीवनामध्ये संकट प्रत्येकाचे येत असतात. कारण महाराज संकट नाही असा माणूस या जगाच्या पाठीवर एकही नाही. प्रत्येकाच्या जीवनात संकट आहे. माझ्या जीवनात संकट आहे, तुमच्या जीवनात संकट आहे. संकट तर प्रत्येकाच्या जीवनात येत असतात, पण संकटाला कधी घाबरायचं नसतं. लक्षात आलं का नाही? संकटाला कधी घाबरायचं नसतं. कारण देव असा डायरेक्टर आहे महाराज, देव असा डायरेक्टर आहे की नेहमी कठीण रोल तो आपल्या वाट्याला त्या ठिकाणी देत असतो. कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला नेऊन घालत असतो. पण एक लक्षात ठेवा, संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात असतो. संघर्ष केल्याशिवाय या जगामध्ये दादा काहीच मिळत नाही ना. इथं बसलेली अनेक माणसं रोज सकाळी टी व्हीच्या पुढं बसून आम्हाला मॅसेजही येतात, आम्हाला ईमेल फोन येत आहेत की महाराज तुम्ही जे आम्हाला घरापर्यंत येऊन ही कथा पोस्ट करतात ना, अतिशय आनंद वाटतो. तुम्ही टी व्हीमधून जरी कथा सांगत असलात तरी आम्हाला असं वाटतं की महाराज आमच्या जवळ बसून तुम्ही कथा सांगताय. एवढं तुम्ही अंतकरणात येऊन सांगताय. दादा आमचा उद्देश, जी टॉकीजचा उद्देशच हा एक, दुसरा काही उद्देश नाही. घराघरातली माणसं बदलली पाहिजेत, घराघरामध्ये सुख समाधान आणलं पाहिजे. सुंदर हा शारदीय नवरात्र महोत्सव जर चालू असेल, जगदंबेचा उत्सव जर चालू असेल आणि या जगदंबेच्या उत्सवामध्ये जर एखादा व्यक्ती बायकोसोबत भांडण करत असेल आणि तो जर उपवास करत असेल किंवा एखादी पत्नी नवऱ्याला शिव्या देत असेल, नवऱ्यासोबत भांडण करत असेल आणि इकडं जर नवरात्रीचे 9 दिवस उपवास करत असेल तर जगदंबा त्या पत्नीवर कधीही प्रसन्न राहणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, अगोदर तुम्ही नवरात्र उत्सवातला उपवास करत असताना अगोदर पती पत्नीतले संबंध, पती पत्नीचं नातं हे कशा पद्धतीने टिकवता येईल याचा विचार तुम्ही करा. परमार्थ असं सांगत नाही, कथा कीर्तन अध्यात्म हे सांगत नाही की तुम्ही प्रपंचाची राख रांगोळी करा आणि आमची भक्ती करा. असं कुठंच लिहिलेलं नाही. प्रपंच करावा नेटका, तो कुठे नसावा फाटका. माय प्रपंच अगोदर चांगला पाहिजे. ज्याचा प्रपंच चांगला त्याचा परमार्थ चांगला ना. प्रपंच आणि परमार्थ या 2 गोष्टी
अतिशय मोलाच्या आहे दादा. म्हणून प्रपंचही नीट असला पाहिजे, प्रपंचाबरोबर परमार्थही तुमचा त्या तोला मोलाचा असला पाहिजे. सांगून जायचं आहे मला. अनेकांच्या घरामध्ये आम्ही पाहतो पती पत्नीचे भांडणं 50% घरामध्ये आज रोज पती पत्नीचे भांडणं होत आहेत. काय कारण असेल दादा याला? काय कारण असेल? तर देवी भागवत असं वर्णन करते, त्याला एकच कारण आहे, आपल्या अंतकरणातली वृत्ती, आपलं मन, आपली विचार करण्याची पद्धती कुठंतरी चुकते. याचा विचार प्रत्येकानं घरात बसल्या बसल्या, कुणी चहा पीत पीत ही कथा ऐकत असेल, कुणी खुर्चीवर बसून कथा ऐकत असेल, कुणी मोठा आवाज करून किचनमध्ये स्वयंपाक करत असताना सुद्धा काही माता भगिनी आमची टी व्हीवर ही कथा ऐकत असतात. माय मी दिसत नसलो तुम्हाला तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही अनेक उपवास करा, आम्हाला त्या ठिकाणी तुमच्यामध्ये बदल घडवायचा आहे. आम्ही जे या ठिकाणी वेळ काढून रोज नेहमी 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 टी व्हीवर दिसत असतो ना, त्याचं कारण एकच आहे की आम्हाला हे शिकवायचं आहे की अध्यात्म आणि त्या अध्यात्माच्या बरोबर या जोडीला विज्ञानही आहे आणि त्याच्याबरोबर कथा कीर्तन सांगून आम्हाला तुमचा फक्त टाइमपास करायचा नाही. कथा हजारो वर्षाच्या आहेत. हजारो वर्षापूर्वी झालेल्या कथा तुम्हाला आम्ही सांगून टाइमपास तुमचा करणार नाही. थोडंसं लक्ष देऊन ऐका. 1.5 तासच असतो रोज, सकाळी 7:30 ते 9:30 वाजतं, त्याच्यातला 1.5 तासच आपली कथा होत असते. तर ती थोडासा वेळ काढून ऐकत जा, कारण तुम्हाला तर तिथपर्यंत पोचणं होत नाही ना. कथा कीर्तनाला जाण्यासाठी तर तुमच्याकडे वेळ नाही ना. म्हणून तर आम्ही ही मालिका सुरू केली आहे. तुम्ही घर बसल्या बसल्या सुद्धा नवरात्री उत्सवाचा आनंद घेऊ शकता. घर बसल्या बसल्या जागर नवरात्रीचा तुम्ही या ठिकाणी नवरात्रीचा जागर करू शकता. तर एक बसल्या बसल्या खरं म्हणजे ऐका, मी आपल्याला सांगतोय, एवढं लक्ष देऊन ऐका की तुमचा प्रपंच सुद्धा चांगला असला पाहिजे. ही जगदंबेची इच्छा आहे. जगदंबेची ही इच्छा नाही की तुम्ही संसाराची राख रांगोळी करा, अजिबात नाही. हे चुकीची गोष्ट आहे. संतांनी सुद्धा तेच केलं, प्रपंचही केला आणि प्रपंच करत असताना परमार्थ सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं साधण्याचं काम तुमच्या जीवनामध्ये करा. आई, तुम्हाला मी विनंती करतो, तुम्ही जगदंबेचा अवतार आहात. नवरा असतो म्हणून आयुष्य झकास वाटत असतं. नवरा आपल्या जीवनामध्ये असतो म्हणून आयुष्य आनंदी वाटत असतं. त्याच्याशिवाय शृंगारही भकास वाटतो. बायकोशिवाय घराला घर पण नाही, तसंच नवऱ्याशिवाय बायको पण पूर्ण कधी होत नाही. ही गोष्ट लिहून ठेवा. ही गोष्ट लिहून ठेवा. बायकोशिवाय घराला घर पण नाही, ही गोष्ट आम्हाला मान्य आहे की एखाद्या त्या ठिकाणी एखाद्या चांगल्या पुरुषाच्या मागं एका पत्नीचा हात असतो. हे आम्ही बऱ्याचदा ऐकलंय की पुरुष कर्तव्य करत असतो, पण त्याच्या पाठीमागं एका स्त्रीचा हात असतो. ही गोष्ट खरी आहे. पण ही गोष्ट जरी खरी असली ना, तरी नवऱ्याशिवाय सुद्धा पत्नीचं आयुष्य कधी पूर्ण होत नाही. ही गोष्ट जिला नवरा नाही तिला तुम्ही विचारा, ही गोष्ट तिच्या लक्षात येऊन जाईल. सज्जनांनो, मुद्दा एवढाच आहे, विषय एवढाच आहे की पती पत्नीच्या नात्यातला सुद्धा गोडवा या नवरात्रीमध्ये कायम टिकून राहायला पाहिजे. हाच उत्सव आपण संपन्न करणं ही गोष्ट गरजेची आहे. उपवासाच्या संदर्भामध्ये मी आपल्या पुढं मांडत होतो, काही नियम आपल्या पुढं मांडत होतो. तर नवरात्रीच्या काळामध्ये काही नियम पाळायचे. नवरात्रीच्या काळामध्ये उपवास धरणाऱ्या देवीच्या उपासकांनी पहिली गोष्ट की ब्रह्मचार्य व्रताचं पालन त्या ठिकाणी करायचं आहे. ते म्हणजे कधी आपण आता 22 तारखेला कथेला प्रारंभ केला, 22 तारखेपासून ते त्या ठिकाणी अष्टमीचा उपवास आणि नवमीपर्यंत ब्रह्मचार्य व्रताचं पालन करायचं, दसरा होईपर्यंत, असं त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. पलंगावर आपण झोपायचं नाही, खाटेवर आपण झोपायचं नाही. देवीच्या उपासकांनी भूमीवर त्या ठिकाणी झोपायचं, जमिनीवर झोपायचं आहे. ऐका, पहिली गोष्ट ब्रह्मचार्य व्रताचं पालन करायचं आहे, भूमीवर त्या ठिकाणी झोपायचं आहे. तिसरी गोष्ट चटई, धाबळी किंवा लोकरीचं अंथरूण पांघरून असलं तरी चालेल. आता ऐका, डोक्याखाली उशी घेऊ नये, त्याऐवजी लोकराच्या वस्त्राची घडी घ्यावी. लोकराचं वस्त्र असतं ना, त्याची घडी डोक्याखाली घ्यावी. पहिल्या दिवशी उपासनेचा संकल्प करावा, त्यानंतर देवीचं पूजन करावं, नंतर ग्रंथाचं पूजन करून त्या ठिकाणी नवरात्रीच्या पाठाला, उपवासाला आपण प्रारंभ करावा. उपासनेचा क्रम, उपासनेचे 3.5 शक्तिपीठापैकी त्याची जी कुलदेवता आहे, आपली जी कुलदेवता आहे, तुम्हाला जी कुलदेवता आहे किंवा जी आराध्य देवता आहे, तिचं महात्म्य 9
दिवस त्या ठिकाणी वाचायचं. नुसता उपवास धरायचा म्हणून धरायचा नाही, त्या नवरात्रीमध्ये उपवासही धरायचा, नियमही पाळायचे. आणि तुमचं जे कुलदैवत आहे, तुमची जी कुलदेवी आहे, त्या कुलदेवीचं पारायण, तिच्या ग्रंथाचं, तिच्या कथेचं, तिच्या चरित्राचं पारायण 9 दिवस झालं पाहिजे. ज्यांना सर्व देवीची सेवा आराधना करायची आहे त्यांनी 4 पीठदेवताचे महात्म्य 9 दिवस वाचायचं आहे. अशी 9 पारायणे 9 दिवसामध्ये झाली पाहिजेत. त्याच्यात रोज एक पारायण. आता त्याच्या पुढे नियम असा आहे, ज्यांना हेही शक्य नाही त्यांनी पहिल्या दिवसापासून 4थ्या दिवसापर्यंत, त्यानंतर 5व्या दिवसापासून 8व्या दिवसापर्यंत महालक्ष्मी, रेणुका माता, तुळजा भवानी आणि सप्तशृंगीची देवी या जगदंबेच्या क्रमाने त्यांचं महात्म्य रोज वाचायचं. आणि 9व्या दिवशी 4ही देवताचं महात्म्य वाचून त्याची 9 दिवसात 3 पारायणं करायची. नियम लक्षात राहील का? पण त्याची 3 पारायणं करायची. नीट ऐका. आता 3 दिवस तर गेलेत, आज 4था दिवस आहे आपल्या नवरात्री उत्सवाचा, 4थी माळ आहे, आज 4था कथेचा आपला भाग आहे. आजपासून तरी ऐका. आणि पाठांतरानंतर ओम दुर्गाय नमः या मंत्राचा, नवमंत्राचा एक माळ जप करून दुर्गा या गायत्रीचा 27 वेळा उच्चार केल्याच्या नंतर त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी ती नवरात्री सफल होत असते. आता ऐका. आता तुम्हाला अजून याच्यातल्या काही गोष्टी माहितीच नाही. आपण फक्त करायचं म्हणून करतो. करायचं म्हणून करायचं नसतं, त्यातला मतितार्थ आपल्याला कळायला पाहिजे, त्याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. आता शांत ऐका. आणि मग शांत ही कथा ऐकून थोडंसं शांत बसा. इकडे तिकडे चक्रा मारत जाऊ नका. ह्या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून ह्या खोलीत. मन लागत नाही. एका ठिकाणी बसून ऐका. आता लक्ष देऊन. नवरात्रीमध्ये कन्येचं पूजन केलं जातं. कन्येचं, जे काही कन्या आहेत ना, बालिका आहेत ना, त्या बालिकेचं पूजन करण्याची पद्धत नवरात्री उत्सवात आहे. ऐकताय का तुम्ही? काका तुम्ही ऐकताय का? लक्ष देऊन. नवरात्री उत्सवात बालिकेचं पूजन हे अतिशय महत्त्वाचं आहे. उपासनेत काही ठिकाणी कन्या पूजनाचा प्रघात आहे. अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी 9 किंवा 3 कन्यांना घरी निमंत्रण करावं. त्या 2 वर्षापेक्षा लहान व 10 वर्षापेक्षा मोठ्या नसाव्यात. लक्षात आलं का नाही? पहिल्या दिवशी, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्या ठिकाणी 1 वर्षाच्या मुलीची पूजा करायची. कन्येचं त्या ठिकाणी कन्येचं पूजन करायचं. दुसऱ्या दिवशी 2 वर्षाचं, तिसऱ्या दिवशी 3 वर्षाच्या. आलं का लक्षात? आज 4थी माळ आहे. आज 4 वर्षाच्या मुलीचं पूजन आपल्या घरामध्ये केलं की जगदंबा माता आपल्यावर प्रसन्न होत असते. ऐकताय तुम्ही? आता लक्ष देऊन. पण त्याच्यात मुलगी 2 वर्षापेक्षा लहान नसली पाहिजे. लक्षात आलं का नाही? आणि 10 वर्षापेक्षा मोठी नसली पाहिजे. तिला कन्या म्हणतात, बालिका. लक्षात येईल ना माझं बोलणं? ती बालिका असली पाहिजे. त्या मुलीचं पूजन केल्याच्या नंतर जगदंबेची पूजा केल्याचं पुण्य आपल्या पदरात पडत असतं. त्या अव्यंग आणि शक्यतो आपल्या जातीच्याच असाव्यात असं त्याचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्यांचे पूजन करून नमस्कार करावा. त्या मुलीचं, त्या मुलीनं आपल्या जात संप्रदायानं मानली नाही, पण तुम्हाला जर त्या मुलीची पूजा करायची असेल तर देवी भागवत असं सांगते की ती आपल्या कुळातली असली पाहिजे. लक्षात येते माझं बोलणं? कळतंय? आपल्या कुळातली ती मुलगी असली पाहिजे. आणि आपल्या कुळातल्या मुलीचं, त्या लहान मुलीचं त्या ठिकाणी पूजन करायचं. तिचे पाद्य पूजा करायची, पाय धुवायचे, पायाचं पूजन करायचं. कशासाठी? ती मुलगी नाही, ती एक जगदंबा आहे म्हणून तिची पूजा करायची आणि तिला नमस्कार करायचा. आणि त्यांना उत्तम आणि सात्विक भोजन द्यावं असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे श्रीमद देवी भागवतामध्ये. सात्विक भोजन म्हणजे ते मुलींना जेवण देत असताना त्याच्यामध्ये कांदा नसावा, त्याच्यामध्ये लसूण नसावा, तिखट कमी असावं, मीठ कमी असावं, भात असावा, त्याच्यावर गावरान तुपाची धार असावी. या सगळ्या गोष्टी त्या मुलींना त्या ठिकाणी जेवणासाठी द्यायच्या. भोजनानंतर त्यांच्या मस्तकावर अक्षदा टाकायची. अक्षदा, त्यांच्या डोक्यावर अक्षदा टाकायची. त्यांना एखादी शाल त्यांच्या गळ्यामध्ये त्यांचे स्वागत करायचं. आणि आपली परिस्थिती जशी असेल त्या पद्धतीनं त्या मुलीला दानदक्षिणा द्यायची. अशा पद्धतीनं वर्णन करून आलेलं आहे. त्या मुलीचा सन्मान करायचा. अशा पद्धतीनं कन्यापूजनाचं महत्त्व देवी भागवतानं वर्णन केलेलं आहे. कारण कन्येला ही आगळी वेगळी किंमत दिलेली आहे. कारण पुत्र हा नंतर आहे, कन्या अगोदर आहे. म्हणून आमच्या संतांनी सुद्धा कुठं कुठं वर्णन करत असताना अगोदर कन्येला प्राधान्य दिले, पुत्राला नंतर दिले. तुकाराम महाराज एका ठिकाणी वर्णन करतात. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक होती जे सात्विक. कुडी कन्या
जे सात्विक मुली कन्या पुत्र होती जे सात्विक होती जे सात्विक मुली कन्या पुत्र होती जे सात्विक होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक होती जे सात्विक कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक होती जे सात्विक कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक होती जे सात्विक कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक होती जे सात्विक. कन्या महत्वाची. काय महत्वाची? कन्या. आणि खरं सांगू अजून एक महत्वाचं की मुलापेक्षा मुली चांगल्या असतात, हे लक्षात ठेवा. आपल्यावर जास्त प्रेम करणाऱ्या मुली असतात, मुलं नसतात. तुम्हाला जर तुमचं मड चांगलं दिसावं असं वाटत असेल, मड 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 कळतं ना तुम्हाला? मड, अरे मड कळतं का? मड मड तुमचं मड जर तुम्हाला चांगलं दिसावं असं वाटत असलं तर तुम्ही एक लक्षात ठेवायचं, काय? मड चांगलं दिसावं असं वाटत असलं तरी तुमच्या जीवनात एक तरी मुलगी तुम्हाला असली पाहिजे. कारण मड्याजवळ रडणारी मुलगीच असते ना. बिचारे मुलं तर फोल लावण्यातच दंग असतात. बिचारे गेले बरं का बाबा, गेले, लवकर या, सकाळी अंत्यविधी, याला फोन त्याला फोन. पण मुलगी आली हे लवकर कसं ओळखता येतं माहिती आहे? जास्त मोठा रडण्याचा आवाज आला की गावातले म्हातारे समजून घेतात, लेक आली वाटतं, तयारी झाली असेल, आता चला. माझं बोलणं कळते तुम्हाला? लेक आली वाटतं, लेक. कारण मोठ्यानं रडत असते ती मुलगी असते दादा. म्हणून जीवनामध्ये एक तरी मुलगी आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. त्या मुलीचे नाव असे असले पाहिजे, दुर्गा असलं पाहिजे, जगदंबा असलं पाहिजे, पार्वती असलं पाहिजे, सती असलं पाहिजे, अनुसया असलं पाहिजे, रेणुका असलं पाहिजे. ही असली नावं असली पाहिजेत ना, असली पाहिजेत ना नावं. आताचे तसे मुलीचे नावही राहिले नाहीत. आता काळ बदलून गेलाय, जमाना बदलून गेलाय. पण बदलू द्या जमाना. जमाना जरी किती जरी बदलला, पण मला असं वाटतंय जमान्याबरोबर तुम्ही बदलू नका, एवढीच माझी विनंती आहे. बदलू नका. कशाला बदलताय तुम्ही? अजिबात बदलू नका. जी माणसं बदलत असतात ती माणसं कधीच मोठी नसतात, कधीच मोठी नसतात. जी माणसं एकनिष्ठ असतात ती माणसं नेहमी चांगली असतात. बदलत असतात तर ती काय माणसं असतात का दादा? अजिबात नाही. बदलायचं नसतंय. शहाणी माणसं प्रसंग कुठला जरी असला तरी बदलत नाहीत, बदलत नाहीत. शिवमहापुराणामध्ये शिवजींना ज्या वेळेला विचारलं की शिवजी तुमचा लग्न प्रसंग आहे, हां, आणि लग्न प्रसंगामध्ये तुम्ही नंदीवर बसताय, हां, लग्न प्रसंगामध्ये सुद्धा तुम्ही गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घालताय, हां, तुम्ही भस्म लावताय, हां, का बदलत नाहीत तुम्ही? इथं सामान्य नवरदेव किती बदलला जातो. मला वाटतंय ते नवरदेवाचं तर सोडून द्या, नवरीच्या मेकअपसाठी कमीत कमी 5-50 हजार रुपये तरी खर्च त्या ठिकाणी होत असतो. लग्नाच्या दिवशीचा खर्च होत असतो. 50 हजार रुपये देऊन एका नवरीनं मेकअप केला, लग्न वगैरे झालं, संध्याकाळी घरी गेले, सकाळी झोपेतून उठले आणि नवरीनं तोंड धुतलं. तोंड धुतल्याच्या नंतर नवरदेवाला ओळखायलाच येईना आपली कोणती आहे. लक्षात आलं का माझं बोलणं? त्या डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि केस टाकली. कुणावर केस टाकली? ब्युटी पार्लरवालीवर केस टाकून दिली. लक्षात आलं का माझं बोलणं? ब्युटी पार्लरवालीवर केस टाकून दिली आणि त्या ठिकाणी तिच्या दारामध्ये गेला. सांगितलं तुमचं पार्सल आलंय, पार्सल आलंय म्हणून सांगितलं. तुम्ही माझ्या पत्नीचं काल मेकअप तुम्हीच केलं का? हां मीच केलं मेकअप, म्हणून तुम्हाला हे पार्सल आणलंय, भेट वस्तू आणली. अरे वा, भेट आणली? हां भेट आणली. असं मस्त मोबाईलचं कवर होतं, मोठ्या मोबाईलचा असा डब्बा होता, 2 लाखाचा मोबाईल. अरे बापरे, 2 लाखाचा मोबाईल, हा तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी आणलाय. उघडलं तर मध्ये 20 रुपयाचा छयावाला मोबाईल होता. लक्षात आलं का नाही? तिने विचारलं असं कसं केलंय? कवर 2 लाखाचं आणि मध्ये असला मोबाईल आहे. मग काल तसंच मला फसवलं ना म्हणे.
नाही कळलं तुम्हाला? कवरच होतं म्हणे 50,000 वरून कवरच होतं. सकाळी तोंड धुतल्यावर लक्षात आलं हा 20 रुपयावाला मोबाईल आहे म्हणून. लक्षात आलं का नाही? असं बऱ्याचदा होतंय. कशाला? बदलू नका, बदलू नका. नवरात्र उत्सव असं सांगते, देवी भागवत असं सांगतं की बदलू नका. शिवजीला विचारलं तुम्ही बदलत का नाहीत? आता फार सुंदर आहे, हा फार सुंदर आहे, लक्ष देऊन ऐका. शिवजीने सांगितलं प्रसंग कुठला जरी असला तरी मोठ्या माणसानं कधी बदलायचं नसते. तुम्ही नंदीवर का बसतात? कारण नंदी हे धर्माचं प्रतीक आहे. नंदी हे धर्माचं प्रतीक आहे. आणि शहाणी माणसं प्रसंग कुठला जरी असला तरी त्या ठिकाणी बदलत नाहीत. आपला धर्म कधी सोडत नाहीत. धर्म कधी बदलायचा नसतो दादा. धर्म आहे तो, धर्म कधी सोडायचा नसतो. धर्मवीर संभाजीराजे होते, छत्रपती शिवाजीराजे होते. मा जगदंबेचाच आशीर्वाद त्यांना होता ना. तुळजापूरच्या तुळजाभवानीनं त्या ठिकाणी ढाल दिली होती ना. सांगायची मला पुढे कथा ती. तलवार तुळजाभवानीनं दिली होती ना. म्हणून आजही तुळजापुरामध्ये एका दाराचं नाव धर्मवीर संभाजीराजे प्रवेशद्वार आहे आणि एका द्वाराचं नाव राजमाता जिजाऊ माता प्रवेशद्वार आहे. आपण जर बघितलं तर गेल्यावर लक्षात येईल. कारण ते त्यांच्यामुळं त्या ठिकाणी आहे ना. म्हणून मला असं वाटतंय धर्मवीर संभाजीराजेंनी त्यांचा धर्म कधी सोडला नाही. शेवटी मरण पत्कारलं पण धर्म सोडला नाही. धर्म सोडला नाही, नाही सोडला धर्म. कशासाठी धर्म सोडायचा? अजिबात धर्म सोडला नाही. धर्मासाठी जगत असतात ना दादा, ती माणसं जगामध्ये मोठी असतात. मला असं वाटतंय की धर्मासाठी जगणं ही गोष्ट अतिशय गरजेची असेल. हो धर्मोन दूसर सत्य समाना. धर्मोन दूसर सत्य समाना. सत्य समाना. सत्य समाना. धर्म कधी बदलायचा नसतो दादा. धर्मासाठी जगणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची. वाघसे महाराज सत्य समाना. सत्य समाना. शहाणी माणसं कधी धर्म बदलत नसतायत. धर्म कधी बदलायचा नसतो दादा. धर्मवीर संभाजीराजेंनी धर्म कधी बदलला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म कधी बदलला नाही. धर्मवीर ही पदवी त्यांना प्राप्त झाली. 32 वर्षे जीवन जगले संभाजीराजे. पण तेवढ्या जीवन जगत असताना संभाजीराजेंनी कधी हार मानली नाही. मा जगदंबेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होताना मरण पत्करलं. आपण ऐकलंय, बरोबर आहे का नाही? मला नाव त्या लोकाची घ्यायची नाहीत म्हणून मी त्या ठिकाणी त्यांचं नाव सुद्धा घेणार नाही. कारण नाव घेण्याच्या लायकीचे सुद्धा ती लोक नव्हते ना ज्यांनी धर्मवीर संभाजीराजेंना मारलं. ती अजिबात त्यांचं नाव मला घ्यायचं नाही. मला एवढंच सांगायचं आहे, त्या लोकांनी त्या ठिकाणी एकच सांगितलं होतं की तू फक्त आमच्या धर्माचा आहे म्हण. संभाजीराजेंनी सांगितलं होतं मी मरण पत्करू शकतो पण मी धर्म कधी बदलू शकत नाही. अशी माणसं या महाराष्ट्रामध्ये झालेली आहेत दादा. म्हणून धर्म कधी बदलू नका ही आपल्याला विनंती आहे. असं वाटतंय की एखाद्या देवीच्या गडावर कथा चालू, एवढा सुंदर आनंद या ठिकाणी वाटतोय. धर्म बदलायचा नसतो, कधी धर्म बदलायचा नसतो. जी माणसं धर्म बदलत असतात ती काय माणसं असतात काय? अजिबात नाही. पक्ष बदलत असतात ती आपलं हे बस बदलत असतात ती. अरे सारखं या घरातून त्या घरात, त्या खोप्यातून त्या खोप्यात जात असतात. ती पक्षी असतात, ते प्राणी असतात. माणसं कुठं बदलत असतात का? अजिबात बदलायचं नाही. हां, शिवजींनी धर्म कधी बदलला नाही. मला मुद्दा हाच सांगायचा आहे, मला हा विषय सांगायचा आहे. आपल्या धर्माचं काम जर आपण करत असाल तर आपण
आपण सुद्धा आपला धर्म कधी बदलायचा नसतो. म्हणून मला असं वाटतंय शारदीय नवरात्र उत्सव हे आपल्या धर्माचं कार्य आहे आणि ती गोष्ट करणं अतिशय गरजेची. आता मला पुढे उपवासाचे 3 टप्पे आपल्या पुढे मांडायचे आहेत. नवरात्री उत्सवातला पहिला उपवास आहे की फक्त पाणी पिऊन करायचा. इथवर आलं होतं ना आपण, पाणी पिऊन करायचा. 9 दिवस काही घ्यायचं नाही, फक्त पाणी प्यायचं, उपवास करायचा. मला त्या ठिकाणी नाव घेता येणार नाही, पण या देशाचे प्रमुख जे आहेत ते फक्त पाणी पिऊन उपवास धरतात. 9 दिवस पाणी पिऊन, दुसरं काहीही खात नाहीत. आम्ही त्यांच्या पदाचा विचार कधी केला नाही. आम्हाला विचार करायचा आहे तो ते धर्म सांभाळतात या गोष्टीचा विचार करतोय. पाणी पिऊन ते त्या ठिकाणी उपवास करतात. असे अनेक लोक आपल्याला आपल्या धर्मामध्ये बघायला मिळतात. नवरात्री उत्सव पाणी पिऊन एक टप्पा. दुसरा टप्पा असा आहे महाराज, दुसरा टप्पा की उपवास 9 दिवसाचा करत असताना एक टप्पा पाणी पिऊन, दुसरा टप्पा जेवण करूनच आहे. पण कसा बघा, देवी भागवत म्हणते सूर्य मावळल्याच्या नंतर जेवायचं. रोज सूर्य मावळल्याच्या नंतर जेवण करायचं, म्हणजे दिवसभर उपवास धरायचा, एक टाइम जेवण करायचं. लक्षात आलं का बोलणं? एक टाइम. 3 टप्पे मांडायचे. पहिला टप्पा आहे फक्त पाणी पिऊन, काही खायचं नाही. दुसरा टप्पा नवरात्री उत्सवाचा असा उपवासाचा की एक टाइम जेवण संध्याकाळी. आणि याच्यावरही जमत नसलं तर देवी भागवतात व्यासाने तिसरा टप्पा मांडला. व्यास म्हणतात की एक काम करायचं, काय, दुपारी जेवण करायचं, दुपारी 12च्या नंतर जेवण करायचं आणि संध्याकाळी फक्त एक फळ खायचं, असा उपवास करायचा. लक्षात आलं का नाही? दराडे महाराज असाच उपवास करतात दरवर्षी नवरात्री उत्सवामध्ये. असाच उपवास, एक टाइम जेवण आणि संध्याकाळी एक फळ खायचं. पण एक टाइमच जेवायचं, पण 3 टायमाची बराबरी करायची. लक्षात आलं का नाही? लक्षात ठेवा, एक टाइमच जेवायचं पण 3 टायमाची लेवल करून टाकायची. असा उपवास धरायला काही अडचण नाही. असे 3 टप्पे मांडले. आता इकडे बघा, अजून काही देवी भागवतामध्ये त्याचे वर्णन आलं रघुनंदन महाराज की त्याच्यात पुन्हा 3 टप्पे सांगितले, पुन्हा त्याच्यात अजून 3 टप्पे मांडले, पुन्हा त्याच्यात 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा 9च्या 9 दिवस उपवास धरायचा देवी बसल्याच्या नंतर. लक्षात आलं का नाही? 9 दिवस उपवास धरायचा. एक टप्पा नाही जमलं तर आपल्याकडं 5 दिवसाचा उपवास सांगितला. किती दिवसाचा? पहिल्या 4 माळी सोडून द्यायच्या. आता 4 माळी, आता उद्यापासून तुम्ही उपवास धरू शकता 5 दिवसाचा. दुसरा टप्पा. आणि याच्यावरही नाही जमलं तर 1 दिवसाचा टप्पा, 1 दिवसाचा तो एक उपवास करायचा. तो उपवास आहे अष्टमीचा. तो उपवास कधीचा? अष्टमीचा उपवास आहे. अष्टमीचा उपवास प्रत्येकानं तो उपवास धरायचा. म्हणजे आता 1 तारखेला, आता येणाऱ्या 1 तारखेला अष्टमी आहे आणि तो अष्टमीचा उपवास प्रत्येकानं त्या ठिकाणी धरायचा. कारण अष्टमी नवमी 1 आल्यामुळे 2 तारखेला दसरा आणि 1 तारखेला अष्टमीचा उपवास आहे. लक्षात आलं का माझं बोलणं? आता बघा, म्हणून तो उपवास आपण कंटिन्यू करणं गरजेचं आहे. नाही 9 दिवस जमलं 5 दिवस, नाही 5 दिवस नवरात्रीचा उपवास जमला तर फक्त 1 दिवस. आणि एकही दिवस जमत नसलं तर फक्त लोकाचा काटा काढू नका, 9 दिवस शांत राहा, एवढंच आहे, बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही बोलणं? बघा, अशा पद्धतीनं उपवास करावा.